हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज आपण युनिकॉर्न 160चा थोडाफार रिव्ह्यू घेऊ. तसं मला काय जास्त हे नाही, पण मी माझ्या अंदाजे असा रिव्ह्यू करतो की म्हणजे काय मला चांगलं वाटलं नाही, काय ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज वगैरे वगैरे. युनिकॉर्न मध्ये डिजिटल डिस्प्ले आलाय नवीन वाला, तुम्हाला तर माहितीच असेल. डिजिटल डिस्प्ले आहे त्याला, चार्जिंग पॉइंट पण दिलेला आहे साईडला. आणि आणि जुन्या युनिकॉर्न पेक्षा नवीन युनिकॉर्नला पॉवर कमी आहे थोडी. गाडी पळायला एक नंबर आहे बस. गाडी एव्हरेज पण गाडीचा एक नंबर निघतो. एव्हरेज कंपनी 55 बोलते, पण माझा निघाला एव्हरेज 65चा, म्हणजे 66 होता. ट्रॅफिक मध्ये थोडी इकडे तिकडे करून करून ती कमी होऊनच जाते. 70चा पण एव्हरेज काढलाय मी गाडीवरती. माझी डेलीचं 1 तासाची रनिंग असते, मग त्याच्या 1 तासामध्ये अर्धा तास ट्रॅफिक मध्ये जातो, अर्धा तास हायवेला जातो. त्याच्यामध्ये मी 70चा एव्हरेज काढलाय युनिकॉर्नवर. विचार करा म्हणजे युनिकॉर्नचा एव्हरेज काय निघतो. आणि जर तुम्ही कंटिन्यू असे म्हणजे लॉंग रूट साठी घेऊन गेलात तर तुम्हाला अजून तगडा एव्हरेज निघेल. 1 लिटर मध्ये 80चा एव्हरेज निघू शकतो, असं म्हणजे तुम्ही ज्या हिशोबाने चालवाल तशी. मी 70चा काढला या हिशोबाने मी सांगतोय, असं की मी तर काढला नाही 80चा, फक्त सांगतोय. आणि डिस्प्ले मध्ये टाइम वगैरे सर्व दिसून येतं. आणि काय नाही, आणि गाडी एकदम स्मूथ आहे. काय प्रॉब्लेम नाही, काय नाही. माझ्या गाडीला आता 15,000 किलोमीटर चाललंय. पण थोडासा इश्यू झाला माझ्या बाईक मध्ये. ते थोडासा झालाय, काय माहिती ते काय झालं, ते प्रॉब्लेमच भेटत नाही. फक्त ना काय बोलतात, गिअर कमी असल्याने एक्सी दिली ना, म्हणजे अशी आपण चालवतो ना नॉर्मल, तशी अशी एक्सी देऊन फास्ट मध्ये उचलली ना गाडी, की थोडासा किरकिर आवाज येतो, किर किर, तेवढ्याच पुरतं बंद होतं लगेच. मला युनिकॉर्न पडलेली 135 ला. आणि लोन वरती तर काहीतरी का, तू लोन वरती पण घेऊ शकता की कमी डाऊन पेमेंट मध्ये, कारण वर्थ आहे या गाडीला. म्हणजे लोकल विकल मध्ये चालवायला, म्हणजे जो मोठ्या गाड्यांची शॉक नाही ठेवत, नॉर्मल गाडी त्याला पाहिजे असेल तो ही गाडी चॉईस करू शकतो. कारण ही गाडी जरा कम्फर्ट आहे, सीट मोठी आहे गाडीची, प्लस हाईट आहे, पॉवर पण आहे तशी पाहिजे तशी, आणि थोडी लांब पण आहे. म्हणजे 3 जण आरामात बसू शकतात, पण आपण 3 जण बसवत नाही, कारण ट्रिपल सीटला फाईन आहे. आणि या गाडीला E20चं पेट्रोल पण चालतं, कारण या नवीन गाड्यांना E20चं स्टिकर लावूनच येतं आजकाल. तुम्हाला माहितीच असेल, ज्यांच्याकडे नवीन गाड्या आहेत त्यांना. नवीन गाड्यांना E20 चालतं आता. हे सर्व एक प्लॅनिंग करून पेट्रोल बंद करायची हे चालू आहे वाटतं. आता E20 थोड्या दिवसात चालू होते, म्हणजे नवीन गाड्यांना E20 चालतंय, म्हणून काहीतरी झोल करून हे सर्व केलेलं आहे असं मला वाटतंय. बाकी काय ना, गाडी एकदम स्मूथ आणि मक्खन आहे. चालवायला पण मजा येते, असं काय वाटतच नाही. हायवेला पण तुम्ही नॉर्मल एक्सी द्याल तर मस्त 60-70 चालत राहील. टॉप स्पीड काढायची असेल तर टॉप स्पीड 110 जाते फक्त, त्याच्यावर नाही जात. त्याच्यावर गेली तर व्हायब्रेशन वगैरे खूप काय होईल, काम पण निघू शकतं. कारण आपण 110च्या वरती जबरदस्ती गाडी खेचतो ना, कारण 110 गाडी, हा बघ इथे गावाला डायरेक्ट लेफ्टने डायरेक्ट राईट घुसत चाललाय. हा, तर मी काय बोललो होतो, 110 तर आपण म्हणजे नॉर्मल अशी पळवतोय पळवतोय, मग 110 पर्यंत टच होईल आरामात. होतेच. माझे झाले, मी 110ला टच केले गाडी, पण एकदम अशी स्मूथली टच केले, असं काय जबरदस्ती खेचली वगैरे नाही. आणि 110च्या वरती जात नाही मुश्किलने. केली तर तुम्ही जबरदस्ती खेचाल तर जाईल ती. 110 काय द्या पण वरती जाईल. खेचणारा आजकाल युट्यूबवर ते नवीन गाड्या घेतात शोरूम मधनं आणि टॉप स्पीड साठी घेऊन जातात आणि जबरदस्ती खेचतात, कारण तर त्यांच्या गाड्या नसतात, त्यांना फक्त रिव्ह्यू साठी दिलेले असतात, पण ते अशा कुदलतात की काय बोलायचं त्यांना. आपण मी तसं काय करणार नाही, कारण माझी स्वतःची गाडी आहे, मला परत वापरायचीच आहे. काय बोलता मित्रांनो?
आणि दुसऱ्याची पण घेऊन आपण अशी काय कुदलत पिदलत नाही. आपण आपली समजूनच गाडी वापरायची कधी पण. आता माझ्या गाडीची सर्व्हिसचा टाइम आलाय. सर्व्हिस पण लो कॉस्ट सर्व्हिस आहे, एवढं काय हे नाही, जास्त नाही. 15,000 1500 मध्ये पूर्ण तुमची सर्व्हिस पण होऊन जाईल. म्हणजे तुमचा जो पर्सनल गॅरेज वाला असेल त्याच्याकडे सर्व्हिस सेंटरला गेलात तर लय मोठे बिल फाडतात. माझे फक्त चैन लूबला 180 रुपये घेतलेले. चैन लूबला, चैन लूबला घेतलेले आणि चैन लूब मारलेलं की नाही तेच मला माहिती नाही. आणि दिसतच नव्हतं लूब मारलेलं, तरी विचारला बोलतात नाही मारलाय. सर्व्हिस सेंटर वाले लुटतात, बिनकामाचे लुटतात. मला तर सर्व्हिस सेंटर बिलकुल आवडत नाही. दुप्पटी लावतात तर लावतात, वरनं खोटं पण सांगतात की ये किया वो किया ये उड गया. जो पार्ट चांगला असेल त्याला पण बोलणार अरे ये खराब हो गया, नया डालना पडेगा. आता माझं मी बोलतो ना, माझ्या थोडासा किरकिर आवाज येतो. आता त्यासाठी मी गाडी घेऊन गेलो ना तर मला काहीतरी वेगळं सांगतील. मी मध्ये घेऊन गेलेलो पण ते बोलतात काय प्रॉब्लेम नाही, फक्त लाईट येते, इंजिन लाईट येते, ती इंजिन लाईट काढून टाकली त्या लोकांनी. आणि मग थोड्या दिवसांनी परत ती इंजिन लाईट आली. आता त्यांना सांगतो की आवाज येतो, ते लोक बोलतात नाही ना आवाज नाही येतो. आणि जर त्या लोकांनी गाडी खुललीच तर मग मोठा बिल बनवून देते. माझी तुम्ही जुने व्हिडिओ पण एक बघितला असेल युनिकॉर्नची, की हेडलाईट फुटलेली. तेव्हा तर एकदम नवीन नवीनच गाडी होती. किती 2 महिनेच झाले असतील गाडी घेऊन. आणि मी हायवेने घरी जात होतो जॉबवरून. तर दुसऱ्या गाडीच्या टायरी खाली एक दगड येऊन डायरेक्ट हेडलाईटला लागलेला. सगळे हेडलाईट फुटलेले. ती व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन नक्की चेक करा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल म्हणजे असं नॉर्मल, तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपल्या भावाला सपोर्ट करा मित्रांनो थोडा. हा माझा सेकंड चॅनल आहे. फर्स्ट चॅनलला तर मी खूप मेहनत केलेली, पण काय करू तो थोडा माझ्याच मस्तीमुळे नाही तर काहीतरी माझ्या चुकीमुळे काहीतरी झालं असेल म्हणून तो डिलीट झाला. आता मी नवीन चॅनल बनवलंय, त्याच्यावरती पण खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेत. पण जसा मी पहिला व्हिडिओ बनवायचो सर्व माझ्याच, म्हणजे आता पण माझ्याच आहेत सर्व, पण बहुतेक असं म्हणजे हे असतं ना तसं आहे. तर कसं त्या व्हिडिओला, तो चॅनलला ना ग्रो व्हायला मला टाइम नव्हता लागला. त्या चॅनल वरती ना मी 6 ते 8 महिन्यामध्ये ना 2K चा पार झालेलो. 2K पार झालेले माझे. आणि आता मी नवीन चॅनल खोललाय, त्याला ना मला खूप टाइम झाला. झाले असेल 6 7 महिने झाले असतील, जास्त झाले असतील. तो ना ग्रोच होत नाही. म्हणजे व्ह्यूज व्ह्यूज येत आहेत पण पब्लिक सबस्क्राईब नाही करत आहे आपल्याला. मग त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम चालू आहे. आपले टार्गेट वगैरे कम्प्लीट नाही होत आहे. आणि आपले व्हिडिओजला सगळे तर व्ह्यूज डाऊनच झालेत. फेसबुक बोला, इंस्टाग्राम बोला, युट्यूब बोला. पहिले सारखे व्ह्यूज नाहीत आता. पहिले व्ह्यूज यायचे म्हणजे असे चांगले चांगले, आता एवढे पण नाहीत. मग कधी कधी असं वाटतं की एवढे मेहनत करून काय फायदा, व्ह्यूज नाहीत काय नाही. पण मेहनत सोडू शकत नाही ना. आता काय असेल त्याच्यामुळे व्ह्यूज वगैरे येत नसतील. आणि मी एक स्वतःसाठी चॅलेंज दिलाय की 30 डेज नाही सॉरी, की डेली एक रील अपलोड होणार डेलीच. आणि डेली तुम्हाला एक कंटेंटचं हे भेटणार. म्हणजे एक दिवस पण सोडणार नाही, डेली व्हिडिओ अपलोड करणार मी, डेली कंटिन्यू. बघू एक वर्षात किती काय ग्रो होतंय, किती सपोर्ट भेटतोय तुमचा. तर चला गाईस, व्लॉगला इथे एंड करूया. बाय बाय अँड टेक केअर. थँक्यू.